श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मंडळी. तर आता मी कुडाळ जाऊन निघालो आहे. तर जरा लेटच झालेलो आहे, त्याच्यामुळे पटापट गाडी काढलं आहे आणि कुडाळ जाऊन बाहेर पडलो आहे. तर कुडाळमध्ये पोचलो आहे. तर आपली गाडी अगोदरच रेडी झालेली होती नेहमीप्रमाणे. तर ती गाडी घेतली आहे आणि परत मार्केटला जाऊन निघालो आहे. तर एका काकीची वाट बघत होती, तिची ऑर्डर होती, तर ती लगेच इली. तर ती पटापट दूध टाकलं आहे आणि पुढच्या दुकानांक जाऊन निघालो आहे. आणि पुढच्या दुकानांक दूध टाकून निघालो आहे. तर पुढे गेल्यावरच नेहमीप्रमाणे एक दादाची ऑर्डर असतात, त्या दादाक पण 1 लिटर दूध दिलं आहे आणि बाकीच्या दुकानांक दूध टाकून परत रिटर्न इलं आहे आणि काकीच्या घरात येऊन राहिलेली दुधाची पिशवी होती ती ठेवलं आहे आणि टेबलावर बसले. तर चवळ्याची उसळ आणि चपाती होती, ती पटापट खाल्लं आहे आणि ओरोसला जाऊन बाहेर पडलं आहे. तर आता ओरोसला जातो आहे, कारण ओरोसला जाऊन पण लेट झालेला आहे. तर आता ओरोसमध्ये गेलं आहे, गाडी पार्किंगला लावलं आहे आणि आता ओरोस ऑफिसला जात आहे. तर भेटूया संध्याकाळी. तर आता ओरोसमधनं मी संध्याकाळी निघालो आहे. तर येता येता पावशीमध्ये जत्रा होती. हे बघा मंदिर, खूप सुंदर मंदिर असं आहे. तर आता तुमका दाखवतो आहे, तर चला मग जाऊया. तर मंदिराच्या बाहेरच अशी दुकानं लागलेली आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया. तर आतमधलं सभागृह बघा, खूप छान असतात. तर आता आतमध्ये गाभाऱ्यात जाऊया आणि आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया. तर माझ्यासोबत तुम्ही दर्शन घ्यावा. आतमधलं पण तुमका सभागृह दाखवत आहे, तो पण खूप मस्त असा. तर बाहेर गेल्यानंतर असे खेळण्याची आणि खाजाची दुकानं पण लागलेली असतात, ती सुद्धा तुम्ही बघा. तर आता मी गाडी काढलं आहे आणि गाडी काढून आता मी कुडाळमध्ये जाऊन निघालो आहे. तर आता कुडाळमध्ये जात आहे. तर कुडाळ आज माल टाकायचं नसल्यामुळे भावाच्या हॉटेलमध्ये गेलं आहे. तर ह्या भावाचं हॉटेल असा कोई फास्ट फूड कॉर्नर म्हणून. तर तिथे पण तुम्ही कधी आलात तर नक्की वडापाव सँडविच वगैरे असा तर तुम्ही पण नक्की यावा. तर आता मागा वडापाव आणि चाय पिलं आहे. तर आता हॉटेलमध्ये निघालो आहे. आता गाडी काढतो आहे आणि घराकडे जाऊन बाहेर पडतो आहे. तर आता घराकडे जाताना आमच्याकडे अशा प्रकारे रस्तो असतात. तर पटापट घराकडे गेलं आहे. तर ह्या बघा, अशा प्रकारे आमचा खळा असतात, तुमका दाखवतो आहे. आणि आता घरात गेलं आहे, फ्रेश वगैरे झालं आहे. तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.